नमस्कार मंडळी फार क्वचित असं होतं की कुठल्यातरी नाटक बघितल्या रिव्ह्यू द्यावा असं वाटतो की बघा हे नाटक चुकवू नका. आणि तसंच एक नाटक मी बघून आलेले आहे, ठरता ठरता ठरेना. सागर देशमुख आहेत, वनिता खरात आहे नाटकामध्ये. आणि काय कमाल काम केलं आहे दोघांनी. म्हणजे एक खूप महत्त्वाचा विषय आहे नाटकाचा की लग्न जे ठरत नाही आणि ते त्या ठरण्यामागे मेन आपलं रिझन असतं की रंग कसा आहे, दिसणं बेसिकली समोरच्याचं, आणि त्याच्यावरून रिजेक्शन करणं किती चुकीचं आहे. माणसाचे गुण पडताळून पाहणं हे फार महत्त्वाचं आहे. हा विषय मांडला आहे. त्यांना साथ मिळालेली आहे शंतनू रांगणेकर ह्या जबरदस्त सूत्रधाराच्या भूमिकेत. ह्या माणसाने जी काय कमाल केली आहे, हा हॅट्स ऑफ टू यू शंतनू. त्यानंतर प्रदीप जोशी सर, इतका प्लेझंट वावर आहे यांचा स्टेजवर. काय म्हणजे एनर्जी सगळ्या यंगस्टर्स बरोबर त्यांनी मॅच केली आहे स्वतःची एनर्जी, आणि कमाल. त्यानंतर अर्पिता घोगरदरे आणि मृणाल मनोहर यांच्याही वाट्याला ज्या भूमिका आल्या आहेत त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे बजावल्यात. कारण वाट बघतो आपण ह्या सगळ्या व्यक्तिरेखांची. आणि वनिता खरात हास्य जत्रेच्या आता पलीकडे गेलेली आहे. तिने तिच्या अभिनयाच्या आणखीन वेगवेगळ्या छटा दाखवलेल्या आहेत. संवेदनशील संवाद आले तिच्या वाटेला, तेही तिने तितक्याच म्हणजे अगदी सहजपणे घेतलेत. काहीच एकदम एफर्टलेस परफॉर्मन्स आहे तिचा. आणि सागर देशमुख सरांची एनर्जी लाजवाब. म्हणजे आत्ता जे त्यांचं नाटक होतं माझ्या बायकोचा नवरा, त्या नाटकात मी म्हणेन फक्त तुम्ही झलक बघितलेली त्यांच्या एनर्जीची. हे नाटक बघा, याच्यात त्यांच्या अभिनयाच्या आणखीन वेगवेगळ्या छटा बघायला मिळणार आहेत. आणि लेखकाचं कौतुक, अक्षय श्रीनिवास मित्रा, काय लिहिलंयस तू. ह्या नाटकात इतकी टाळ्यांची वाक्य आहेत. म्हणजे टाळ्यांची वाक्य अशी ती लिहिली नाही आहेत. ते कुठेतरी नाटक प्रत्येकाला रिलेटेबल आहे. पर्सनल लाईफमध्ये कुठेतरी माणसाला काहीतरी आठवतं स्वतःच्या, त्यामुळे आपसूक टाळ्या निघत आहेत. खूप कौतुक होतं. आणि म्हणजे अगेन तो गंभीर विषय तू फार हलक्या फुलक्या पद्धतीने मांडलायस, त्यामुळे तो कलाकारांनाही तितक्या हलक्या फुलक्या पद्धतीने मांडता येतोय. आणि स्वप्नील बारस्कर आपले नाटकाचे दिग्दर्शक, त्यांनीही कमाल केली आहे. त्यामुळे तो एनर्जी थ्रू आउट द नाटक ती मेंटेन राहते रंगमंचावर, आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. ती पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन तुम्ही नाट्यगृहाच्या बाहेर पडता आणि एक चांगला संदेश घेऊन बाहेर पडता. त्यामुळे हे नाटक अजिबात चुकवू नका. म्हणजे लहान मोठे सगळे एन्जॉय करतील असं हे नाटक आहे. त्यामुळे नक्की बघा, ठरता ठरता ठरेना. धन्यवाद.